नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विशाल भोंग तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे आपला ॲग्रिकल्चर ऑप्शनल, जो MPSC फॉरेस्ट्रीसाठी देण्यात आलेला आहे। जी काही MPSC फॉरेस्ट्री आता 28 सप्टेंबर 2025ला ज्याची प्रिलिम होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची मेन्स असेल, जी मेन्स तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहेत, 2 ऑप्शनल निवडायचे आहेत। अशा जी काही मेन्स तुम्हाला सिलेबस देण्यात आलेला आहे, त्याचा जे काही सिलेबस आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा, तो सिलेबस आज आपल्याला पाहायचा आहे। आता या परीक्षेचं थोडंसं स्वरूप समजून घेऊया। जी परीक्षा तुम्ही अभ्यासणार आहात किंवा ज्याचा आपल्याला सिलेबस पाहायचा आहे, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर काय आहे, जी काही प्रिलिम्स आहे तुमची, ओके, प्रिलिम्स काय आहे तुमची, याच्यामधून जी काही राज्यसेवा जी प्रिलिम्स आहे त्याच्यामधून काय आहे, ही तुमची प्रिलिम्स होणार आहे। त्याच्यामध्ये काय आहे, पहिला पेपर तुमचा 200 मार्कचा असेल GSचा, त्याच्यानंतर 200 मार्कचा पेपर असेल CSATचा, ओके। याच्यामधून काय आहे, तुमचा कट ऑफ लागेल, मेरिट लागेल आणि त्याच्यामधून काय आहे, जो काही तुमचा मेरिटचा पेपर आहे GS, त्याच्यावरती काय आहे, तुमचं सिलेक्शन जे आहे, ओके, किंवा कट ऑफ लागेल, CSAT तुमचा क्वालिफाईंग पाहिजे, अशा कंडिशनमधून काय आहे, तुम्ही मेन्सला जाल, ओके। ज्यावेळेस तुम्ही मेन्सला जाणार आहात, ओके, मेन्सला जाणार आहात त्यावेळेस मेन्समध्ये काय आहे, ही जी मेन्स आहे ती टोटल 400 मार्कची आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि ह्या मेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय आहे, आयोगाने तुम्हाला 2 पेपर दिलेले आहेत, ओके। पेपर 1 दिलेला आहे, ओके, काय आहे, पेपर 1 तो 200 मार्कसाठी आहे आणि पेपर 2 जो आहे तो 200 मार्कसाठी आहे, ओके। आणि याच्यामध्ये काय आहे, ज्यावेळेस आयोगाने तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या की काय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 14 टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत त्याचे ऑप्शनल्स जे आहेत ते अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत। आता टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे काय, ज्याच्या टेक्निकल डिग्रीज आहेत, जसं की काय आहे, तुम्हाला मॅथमॅटिक्स आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी म्हणजे बॉटनी आहे, झुलॉजी आहे, ॲग्रिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, किंवा इंजिनिअरिंगचे सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हे जे सब्जेक्ट आहेत हे तुमचे टेक्निकल ऑप्शनलमध्ये येतात। याच्यापैकी काय आहेत, 14 ऑप्शनल दिलेले आहेत आणि या 14 पैकी तुम्हाला 2 निवडायचे आहेत। त्याच्यामध्ये काही रूल्स सांगितलेले आहेत, ओके। त्याच्यामध्ये काय सांगितलेले, ॲग्रिकल्चर अँड फॉरेस्ट्री हे 2 ऑप्शनल तुम्हाला एकत्र घेता येणार नाही, ज्यावेळेस 2 ऑप्शनल तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये चॉईस करायचे आहेत। त्याच्यानंतर काय आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग तुम्हाला घेता येणार नाही। त्याच्यानंतर काय आहे, ॲग्रिकल्चर अँड त्याच्यानंतर काय आहे, तुम्हाला ASDS ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स हे जे सब्जेक्ट आहेत हे कॉम्बिनेशनमध्ये घेता येणार नाहीत आहे, ओके। त्याचबरोबर काय आहे, 2 इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला एकत्र घेता येणार नाही, जसं की काय आहे, सिव्हिल आहे अँड मेकॅनिकल आहे, हे जे 2 सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला एकत्र घेता येणार नाहीत। मग याच्यामध्ये काय आहे, बेस्ट कॉम्बिनेशन जे आता काही IFS नुसार चालतं त्याच्यामधलं बेस्ट कॉम्बिनेशन कोणतं आहे, तर सध्या इंडियामध्ये बेस्ट कॉम्बिनेशन आहे ॲग्री प्लस बॉटनी सब्जेक्ट। आता बऱ्याच जणांनी काय आहे, हे सब्जेक्ट निवडलेले आहेत, कारण की फॉर्म भरून झालेला आहे 2025ची जी काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होणार आहे MPSC फॉरेस्ट्रीची, त्याच्यासाठी। मग त्याच्यामध्ये काय आहे, बेस्ट सुटेबल कॉम्बिनेशन जर पाहिलं तर काय आहे, ॲग्री आणि बॉटनीचं आहे। ते काय आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे, दोन्ही पेपरचा सिलेबस जो आहे तो ओव्हरलॅपिंग आहे। आजच्या सेशनमध्ये काय आहे, आपल्याला मग पाहायचं आहे, हा जो ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे याचा जो काही सिलेबस आहे तो आपल्याला डिकोड करायचा आहे। त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट जे आहेत ते आयोगाने सांगितलेले आहेत ते आपल्याला पाहायचे, ओके। मग ज्यावेळेस आपण सिलेबस पाहतोय त्यावेळेस काय आहे, सिलेबसचे किती पॉईंट्स दिलेले आहेत, काय आहेत, हे आता ही जी PDF आहे तुम्हाला जी काही सिलेबस डिकोड करून देण्यात आलेली आहे, ही PDF तुम्हाला आपल्या कृषी प्रबोधिनीच्या टेलिग्राम चॅनलवरती सापडेल, ओके। तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याची झेरॉक्स मारून पाहू शकता की कोणते कोणते पॉईंट्स देण्यात आलेले आहेत। आता हे जे पॉईंट्स आयोगाने काय आहे तुम्हाला सिलेबस दिलेला आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनल, ओके, काय आहे, आयोगाने काय म्हटलेलं आहे तुम्हाला, सिलेबस आता दिलेला आहे, ॲग्रिकल्चरचा सब्जेक्ट कोड दिलेला आहे किती, 1076, ओके, 1076 आपल्या ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा सिलेबस कोड आहे। त्याच्यानंतर काय आहे, जो काही सिलेबस दिलेला आहे आयोगाने तो काय आहे तुम्हाला पॅराग्राफ फॉर्ममध्ये देण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये काय आहे, नंबर ऑफ सब्जेक्ट्स देण्यात आलेले आहे, जवळजवळ याच्यामध्ये तुम्हाला 12 सब्जेक्ट जे आहेत ते इन्क्लूड करण्यात आलेले आहेत। काही जे सब्जेक्ट आहेत जसं की ॲग्रिकल्चरमधले जे ॲग्रिकल्चर ऑप्शनल तुम्हाला UPSCला होता आणि त्याचबरोबर जो राज्यसेवेला आहे MPSCला, त्याच्यामधले काय आहे, त्या सिलेबसमध्ये जर बघितलं तर काय आहे, त्याच्यामध्ये 126 पॉईंट्स आहेत सिलेबसचे। जर तुम्ही हे पॉईंट्स मध्ये डिवाइड केलं तर काय आहेत, जे 500 मार्कला जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये 126 पॉईंट आहेत। बट इथं काय केलेलं आहे, आयोगाने तुम्हाला 2 पेपर सांगितलेले आहेत आणि त्याच्यामधला एका ऑप्शनलचा एक पेपर आहे आणि तो काय केलेला आहे तुम्हाला फक्त आणि फक्त 200 मार्कसाठी केलेला आहे, ओके। मग 200 मार्कला ज्यावेळेस केलेला आहे त्यावेळेस काय केलेलं आहे, आयोगाने सिलेबस पण तुमचा काय केलेला आहे, कमी केलेला आहे, ओके। मग तो किती आहे, तो काय आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत ते आपल्याला त्या दृष्टीने पाहायच्यात। मग याच्यामध्ये किती पॉईंट्स दिलेले आहेत, 200 मार्कला तुम्हाला काय आहे याच्यामध्ये 48
पॉईंट्स जे आहेत ते सिलेबसचे देण्यात आलेले आहेत. मग हे 48 पॉईंट कोणते आहेत? आता याच्यामध्ये जर बघितलं तर जी 10 मेला याची काय आहे मेन्स झाली होती मागची 2024ची, ज्याच्यामध्ये काय आहे 43 जागा होत्या, ज्याच्यामध्ये 32 जागा ACFच्या होत्या आणि त्याच्या काय आहे रिमेनिंग जागा ज्या आहेत त्या RFOच्या होत्या. यावर्षी काय आहे 144 जागा ज्या आहेत त्या RFOसाठी आहेत आणि बाकीचे जे पदं आहेत ACFचे ते याच्यामध्ये आलेले नाहीत आहे. सगळ्यात मोठी ॲड आहे आत्तापर्यंतची जी RFOसाठी असणार आहे. मग ही अपॉर्च्युनिटी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला काय आहे आत्ताची जी काही प्रिलिम्स आहे 28 सप्टेंबरला जी होणारी ती काय आहे तुम्हाला क्रॅक करणं गरजेचं आहे. कारण की त्याचं जे मेरिट बघितलं तुम्ही मागच्या वर्षीचं ते जे मेरिट आहे तुम्हाला ते मेरिट जर तुम्ही पाहिलं तर राज्यसेवेपेक्षा जास्त लागलेलं होतं. राज्यसेवेचं काय आहे 117 लागलं होतं आणि याचं जे आहे ते 133 म्हणजे 133 मार्कचं मेरिट जे आहे ते लागलेलं होतं, म्हणजे जवळजवळ 15 मार्कने जास्त लागलेलं होतं. यावर्षी नंबर ऑफ सीट जरी जास्त असले तरी राज्यसेवेपेक्षा काय आहे याचा जो काही कट ऑफ आहे प्रिलिमचा तो कमीत कमी 5 ते 10 मार्करने जास्त राहू शकतो. याचं काय आहे जर MPSC फॉरेस्ट्री तुम्हाला 2 लाईनमध्ये जर समजून सांगायची झाली तर काय आहे MPSC फॉरेस्ट्री? MPSC फॉरेस्ट्री सगळ्यात अवघड प्रिलिम आणि सगळ्यात सोपी मेन्स असं हे कॉम्बिनेशन आयोगाने बनवलेलं आहे. त्याच्यामुळे काय आहे प्रिलिमचा जर एकदा तुम्ही टप्पा पार करू शकला तर काय आहे राज्यसेवेसाठी तुम्हाला काय आहे 3 ते 4 महिन्याचा टाइम भेटणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची MPSC फॉरेस्ट्रीची मेन्स असणार आहे. त्याच्यामुळे काय आहे MPSC फॉरेस्ट्री मेन्ससाठी तुम्हाला काय आहे खूप सारा वेळ भेटणार आहे, जेवढा की तुम्हाला काय आहे राज्यसेवेसाठी 3 महिन्यात 1750 मार्कची तयारी करायची आहे. इथं काय आहे तुम्हाला 4 महिन्यात 400 मार्कची तयारी करायची, म्हणजे काय आहे 1/4 सिलेबस आहे राज्यसेवेच्या फक्त इथं. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे राज्यसेवेतला एक पार्ट आहे ऑप्शनल जो आणि त्याच्यामधला पण काय आहे 126 पॉईंटमधले किती पॉईंट्स आहेत तुम्हाला 48 पॉईंट आहेत, म्हणजे 40%. म्हणजे काय आहे तुम्हाला जो एक पार्ट आहे त्याच्यामधला पण 40% सिलेबस जो आहे तो इथं आहे. ओके, त्याच्यामुळे काय आहे ही मेन्स सोपी आहे. त्याच्यासाठी काय आहे प्रिलिमला जास्त ताकद लावा, जेणेकरून काय आहे तुम्ही या वर्षीच्या मेन्सला असू शकतात. जे काही पुढच्या वर्षीसाठी तयारी करतात आहे त्यांना काय आहे ऑप्शनलची जर तयारी करायची असेल तर त्याच्या बॅचेस आपल्या कृषी प्रबोधिनीमध्ये चालू आहेत, त्या तुम्ही घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया मग सिलेबस काय दिलेला आहे आयोगाने. ओके, 1 बाय 1 पाहूया आपण. सब्जेक्ट जे आहेत ते डिवाइड करण्यात आलेले आहेत. आता एकाच पेपरमध्ये सगळ्या गोष्टी दिल्यात आलेल्या आहेत. मग आता ज्यांचं कॉम्बिनेशन ॲग्रिकल्चर ॲज अ फर्स्ट ऑप्शनल असेल त्यांच्यासाठी आपण पाहूया. आता काय आहे सगळ्यात सिलेबसचा पहिला पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे इकॉलॉजीचा पॉईंट दिलेला आहे. इकॉलॉजीमध्ये काय सांगितलेलं आहे इकॉलॉजी इट्स रिलेव्हन्स टू मॅन, नॅचरल रिसोर्सेस, दिअर सस्टेनेबल मॅनेजमेंट अँड कॉन्झर्वेशन. ओके, काय आहे इकॉलॉजी इट्स रिलेव्हन्स टू मॅन, नॅचरल रिसोर्सेस, दिअर सस्टेनेबल मॅनेजमेंट आणि कॉन्झर्वेशन इकॉलॉजी रिलेटेड. आता इकॉलॉजी म्हटलेलं आहे म्हणजे नॉर्मल इकॉलॉजी नाही आहे इथं तुम्हाला इन द रेफरन्स ऑफ ॲग्रो इकॉलॉजी ॲग्रिकल्चर रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर काय आहे फिजिकल अँड सोशल एन्व्हायरमेंट ॲज अ फॅक्टर ऑफ क्रॉप डिस्ट्रीब्युशन अँड प्रोडक्शन. ओके, जे काही फिजिकल फॅक्टर आहेत किंवा सोशियल फॅक्टर आहेत ते कसे अफेक्ट करतात आहे कशावरती, जे काही क्रॉप प्रोडक्शन केलं जातं आहे आपल्याकडे किंवा क्रॉपचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे इंडियाच्या लेवलवरती त्याच्यावरती अफेक्ट करणारे जे काही फिजिकल आणि सोशल फॅक्टर आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये विचारलेले आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. ओके, त्याच्यानंतर काय आहे क्लायमॅटिक इलेमेंट ॲज अ फॅक्टर ऑफ क्रॉप ग्रोथ. क्लायमॅटिक इलेमेंट काय आहे त्याच्यामधले फॅक्टर ऑफ ग्रोथचे ते तुम्हाला विचारलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर काय आहे दुसरा सब्जेक्ट जो विचारलेला आहे तो म्हणजे काय आहे ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीमध्ये काय आहेत तर त्यांनी खूप थोडे पॉईंट्स दिलेले आहेत. क्रॉपिंग पॅटर्न इन डिफरंट ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ महाराष्ट्र. ओके, याच्यामध्ये काय विचारलेले डिफरंट ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ महाराष्ट्र. आता ज्यावेळेस तुम्ही UPSC किंवा MPSCचा ऑप्शनल पाहाल त्याच्यामध्ये काय विचारलेले डिफरंट ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ इंडिया विचारलेले. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे तर महाराष्ट्र विचारलेला आहे. आयोगाने हा पॉईंट दिलेला आहे, पण जर मागची तुम्ही मेन्स पाहिली तर त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे डिफरंट ॲग्रोक्लायमॅटिक झोन न विचारता आयोगाने काय आहे ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स विचारलेले. म्हणजे काय आहे ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय त्यावेळेस तोच फक्त पॉईंट नाही तर त्याच्या सराउंडचा जो काही पॉईंट आहे किंवा त्याला जो पॅरलल सिलेबस आहे तो पण आपल्याला करावा लागतो, हे याच्यामधून स्पष्ट होतंय. ओके, त्याच्यानंतर काय आहे कन्सेप्ट ऑफ मल्टिपल क्रॉपिंग, मल्टी स्टोरी रिले, इंटरक्रॉपिंग अँड दिअर इम्पॉर्टन्स इन रिलेशन टू फूड प्रोडक्शन. ओके, काय आहेत वेगवेगळ्या काय आहेत क्रॉपिंग सिस्टम दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला मल्टिपल क्रॉपिंग महत्त्वाचे आहे, मल्टी स्टोरी आहे, रिले आहे, इंटर क्रॉपिंग आहे आणि त्याचे जे काही इम्पॉर्टन्स आहेत कशाशी रिलेटेड तर जे काही फूड प्रोडक्शन त्याच्यामधून केलं जात आहेत त्या. ओके, त्याचबरोबर काय आहे या तर विचारल्या जातातच आहे, याच्यामधून पण काय आहे अजून वेगळ्या ज्या काही क्रॉपिंग सिस्टम आहे ते पण विचारल्याचे चान्सेस आहेत. ओके, त्याच्यानंतर काय आहे पॅकेजिंग ऑफ प्रॅक्टिसेस फॉर प्रोडक्शन ऑफ इम्पॉर्टंट सिरियल, पल्सेस, ऑइल सीड, फायबर, शुगर, कमर्शियल
अँड फॉडर क्रॉप्स ग्रोन ड्युरिंग खरीप अँड रबी सीझन. ओके, जे काही तुमचे पल्सेस आहेत, त्याच्यानंतर सिरियल्स आहेत, ऑइल सीड आहेत, फायबर क्रॉप आहेत, शुगर क्रॉप आहेत, त्याच्यामधले तुम्हाला काय आहेत क्रॉप विचारले जातात. आहे पॅकेजिंग ऑफ प्रॅक्टिसेस. पॅकेजिंग ऑफ प्रॅक्टिसेस म्हणजे काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला जो काही सिलेबस जे की आपण सॉईल, क्लायमेट असे जे काही चार्ट फॉर्मॅटमध्ये पाठ केले होते डिग्रीमध्ये, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातात. जसं की न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, विडिंग कधी, हार्वेस्टिंग कधी, या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पॅकेजिंग ऑफ प्रॅक्टिसेसमध्ये विचारले जातात. ओके, त्याच्यानंतर काय आहे इम्पॉर्टंट फीचर, स्कोप अँड प्रोपोगेशन ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ फॉरेस्ट्री. आता ॲग्रो फॉरेस्ट्रीचा सिलेबस जो आहे तो याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. ओके, व्हेरियस फॉरेस्ट्री प्लांटेशन सच ॲज काय आहे एक्सटेन्शन, सोशल फॉरेस्ट्री, ॲग्रो फॉरेस्ट्री अँड नॅचरल फॉरेस्ट्री. ओके, याचा जो काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये विचारण्यात आलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर काय आहे ज्यावेळेस आपण पाहतोय नेक्स्ट सब्जेक्ट आहे वीड सायन्समध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, वीड सायन्समध्ये त्यांनी विचारलेलं आहे वीड्स, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक, डिसेमिनेशन, असोसिएशन विथ व्हेरियस क्रॉप अँड देअर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनवरती तुम्हाला क्वेश्चन आहे त्याच्यामधल्या, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक, डिसेमिनेशन, असोसिएशन कोणत्या कोणत्या गोष्टींबरोबर आहेत ते. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारला जाणारा टॉपिक त्याच्यामधला वीडमधला तर हा कल्चरल, बायोलॉजिकल अँड केमिकल कंट्रोल ऑफ वीड्स. यावर्षी पण आयोगाने याच्यामधले काय आहे केमिकल मेथड ज्या आहेत त्या विचारलेल्या आहेत. आणि त्याच्यामधला पण कोणता पार्ट तर जो काही हर्बिसाइड रेजिस्टन्स तयार झालेला आहे सध्या वीडमधला, त्याच्यावरती काय आहे आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. कधी तर जी काही 10 मेला जी मेन्स झाली 2024ची, त्याच्यामध्ये तो रिसेंटचा क्वेश्चन आहे 2 महिन्यांपूर्वीचा, त्याच्यामध्ये विचारलेला आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर काय आहे सॉईल सायन्स. सॉईल सायन्समध्ये काय विचारलेलं आहे मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ इंडियन सॉईल, मिनरल्स अँड ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट ऑफ सॉईल. ओके, काय आहेत सॉरी याच्यामध्ये काय आहे मॉडर्न क्लासिफिकेशन विचारलेलं आहे कोणतं इंडियन सॉईल्स. आता इंडियन सॉईलचं जरी विचारले असेल तरी याच्यामध्ये काय आहे तुम्हाला महाराष्ट्राचं करायचं आहे. कारण की काय केलं आयोगाने, जसं की ॲग्रिकल्चर MPSCचा पेपर झाला त्याच्यामध्ये काय आहे सेम पॉईंट देण्यात आलेला होता, बट आयोगाने काय विचारलेलं आहे तुम्हाला तर ज्या काही मेजर सॉईल टाइप्स ऑफ महाराष्ट्र विचारला क्वेश्चन, त्याच्यामुळे काय आहे MPSC रिलेटेड पेपर आहे, त्याच्यामुळे आपल्याला इंडियन तर करणंच आहे, बट त्याच्याबरोबर तुम्हाला महाराष्ट्राच्या पण सॉईलचं जे काही क्लासिफिकेशन आहे किंवा टाइप्स आहेत ते करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मिनरल आणि ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट ऑफ सॉईल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत याच्यामधून. ओके, त्याच्यानंतर काय आहे इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट अँड अदर बेनिफिशियल एलिमेंट्स इन अ सॉईल अँड प्लांट्स. जे काही आपले 17 इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट आहे त्याच्यामधलं प्रायमरी, सेकंडरी ते क्लासिफिकेशन आर्नॉन अँड स्टाउटने यांनी दिलेलं वगैरे त्या सगळ्या गोष्टी पाहायच्यात आपल्याला. त्याच्यानंतर काय आहे क्रायटेरिया जो बेनिफिशियल एलिमेंटचा वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर काय आहे प्रिन्सिपल ऑफ सॉईल फर्टिलिटी अँड इट्स इव्हॅल्युएशन फॉर ज्युडिशियस फर्टिलायझर यूज इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट INM. ओके, फर्टिलायझर पाहायचे आहेत आपल्याला, जे काही त्याचा यूज कसा करायचा आहे, फर्टिलायझर यूज इफिशियन्सी वगैरे त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस येतील. त्याच्यानंतर काय आहे प्रॉब्लेम सॉईल अँड दिअर रिक्लेमेशन. यावर्षी याच्यावरती प्रॉब्लेमॅटिक सॉईल ज्या आहेत काय आहेत प्रॉब्लेमॅटिक सॉईल्स त्याच्यावरती आयोगाने काय आहे क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर काय आहे सॉईल आणि वॉटर कॉन्झर्वेशनवरती क्वेश्चन आहे. सॉईल आणि वॉटर कॉन्झर्वेशनवरती काय दिलेलं आहे क्वेश्चन आयोगाने सिलेबस, तर त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सॉईल कॉन्झर्वेशन प्लॅनिंग ऑन वॉटरशेड बेसिस. वॉटरशेड बेसिसवरती काय आहे तुम्हाला जे काही प्लॅनिंग कसं करता येईल ते विचारलेलं आहे. त्याच्यानंतर ड्रायलँड ॲग्रिकल्चर अँड इट्स प्रॉब्लेम याच्यावरती यावर्षी क्वेश्चन विचारलेलं होतं आयोगाने. ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजे काय आहे त्याच्यामधले प्रॉब्लेम्स, ड्राऊट वगैरे त्या सगळ्या गोष्टी विचारलेल्या आहेत. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी फॉर स्टॅबिलायझिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इन रेनफीड एरिया. आता जर इंडियामध्ये बघितलं तर रेनफीड एरियावरती काय आहे सगळ्यात जास्त 85% किंवा 80% आसपास काय आहे आपल्याकडे रेनफीड एरियावरती कल्टिवेशन होतं आहे. मग त्याच्यामध्ये स्टॅबिलायझेशन कसं आणता येईल, जे काही फ्लक्च्युएशन होतं आहे इल्डमध्ये ते कसं स्टॅबिलाइज करता येईल याच्यासाठी काय आहे तर हा पॉईंट आहे. मग त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी यूज करता येतील या सगळ्या गोष्टी काय आहेत तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे मग नेक्स्ट सब्जेक्ट आपला ओके सॉईल वॉटर कॉन्झर्वेशनमधलेच काही पॉईंट्स आहेत अजून आपले रिमेनिंग. त्याच्यामध्ये वॉटर यूज इफिशियन्सी इन रिलेशन टू क्रॉप प्रोडक्शन, क्रायटेरिया ऑफ शेड्युलिंग इरिगेशन. ओके, काय आहे जे वॉटर यूज इफिशियन्सी आहे त्याच्यामध्ये काय आहे इन रिलेशन टू कशाशी क्रॉप प्रोडक्शनशी, म्हणजे ज्यावेळेस काय आहे तुम्ही एखाद्या क्रॉपला काय आहे वॉटर देत आहे त्याचं कन्व्हर्जन किती इल्डमध्ये होतं आहे किंवा इकॉनॉमिक पार्टमध्ये होतं आहे ते म्हणजे काय आहे तुमची वॉटर यूज इफिशियन्सी आहे. ओके, आणि त्याच्यानंतर काय आहे क्रायटेरिया जो की तुम्हाला कधी कधी शेड्यूल करायचं आहे इरिगेशन, कधी कधी द्यावं लागणार आहे. ज्या काही वेगवेगळ्या स्टेजेस आहेत क्रिटिकल इरिगेशन स्टेजेस त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. ओके, त्यानंतर आयोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक ड्रीप आणि स्प्रिंकलर इरिगेशन. ज्या काही मायक्रो इरिगेशनच्या मेथड आहेत त्या ड्रीप आणि स्प्रिंकलरमध्ये त्याचे कॉम्पोनंट वगैरे त्या बेनिफिट्स त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातात. त्यानंतर काय आहे ड्रेनेज.
वॉटरलॉग सॉईल अँड क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटर. ड्रेनेजमध्ये काय आहे, सरफेस ड्रेनेज आहे, ओके, ज्या वेगवेगळ्या मेथड आहेत, आणि त्याच्यानंतर काय आहे सब सरफेस ज्या आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातात वॉटरलॉग सॉईलसाठी. आणि त्याच्यानंतर काय आहे क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटर. क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटर म्हणजे काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला जो काही वॉटरचा जे काही सोडियम कार्बोनेट पर्सेंटेज असेल ते पाहायचं आहे, किंवा बाकीचे जे काही फॅक्टर्स आहेत ते किती मेंटेन असलं पाहिजे, काय आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला 6वा सिलेबसचा पॉईंट दिलेला आहे किंवा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे फार्म मॅनेजमेंट स्कोप, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक अँड फार्म प्लॅनिंग या गोष्टी दिलेल्या आहेत. काय दिलेले फार्म मॅनेजमेंट, त्याचे स्कोप, इम्पॉर्टंट फार्म मॅनेजमेंट किती महत्त्वाचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही मॅनेज करता येऊ शकतात, त्याच्यानंतर काय आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, आणि फार्म प्लॅनिंग. ओके, आता हे पॉईंट देऊन आयोगाने कशावरती क्वेश्चन विचारला तुम्हाला यावर्षी, फार्म बजेटवरती क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे काय आहे आयोगाने याच्यामध्ये दिलेलं का फार्म मॅनेजमेंट आणि फार्म प्लॅनिंग हेच 2 पॉईंट दिलेले आहेत, बट त्याच्यामध्ये काय आहे क्वेश्चन विचारलेलं आहे तुम्हाला फार्म बजेटमध्ये. म्हणजे काय आहे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस तुम्हाला काय आहे थोडंसं वाईड अँगलने अभ्यास करावा लागेल. सिलेबस जरी कमी असला, पॉईंट जरी नसतील त्याच्यामध्ये, तरी त्याच्या सराउंडचे तुम्हाला पॉईंटचा अभ्यास करणं गरजेचं आहे. असं नाही तर तुम्ही म्हणाल की हाच पॉईंट दिला आणि तेवढाच करणार, तसं चालणार नाही. याच्यामध्ये काय आहे तुम्हाला जे काही सराउंडचे पॉईंट्स आहेत त्याच्या रिलेटेड जे काही स्टडी आहे पॅरलल सिलेबसचे पॉईंट तुम्हाला करावे लागतील. ओके, त्यानंतर मार्केटिंग अँड प्राइसिंग, ॲग्रिकल्चर इनपुट्स आउटपुट, त्याच्यानंतर प्राइस फ्लक्च्युएशन अँड दिअर कॉस्ट. ओके, आता हा टॉपिकवरती आयोगाने यावर्षी 2 क्वेश्चन विचारले आहेत, एमपीएससीचा पण आणि यूपीएससीचा. यूपीएससीचा हा सर्वात आवडता टॉपिक आहे मार्केटिंग रिलेटेड. ॲग्रिकल्चरमधलं जे काही इंटेलिजन्स आहे, मार्केट इंटेलिजन्स वगैरे, त्याच्यावरती यूपीएससी ऑलवेज क्वेश्चन विचारत राहते. तसंच एमपीएससीनं पण केलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे तुम्हाला यावर्षी 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. कशावरती, मार्केटिंग आणि जे काही प्राईस आहे ॲग्रिकल्चर इनपुट आउटपुटची, त्याच्यानंतर प्राईस फ्लक्च्युएशन आणि त्याची जी काही कॉस्ट आहे त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर काय विचारलेलं आहे टाईप्स अँड सिस्टम ऑफ फार्मिंग अँड फॅक्टर अफेक्टिंग देम. आता ज्या आपण फार्मिंग सिस्टम किंवा क्रॉपिंग सिस्टम ॲग्रोनॉमीमध्ये वेगळ्या आहेत आणि इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने वेगळ्या आहेत. इथं कॉन्ट्रॅक्ट वगैरे ज्या काही फार्मिंगच्या सिस्टम आहेत तुमच्या त्या कशामध्ये येतात तर इकॉनॉमिक्समध्ये येतात. ओके, त्याच्यानंतर काय आहे 7वा सब्जेक्ट आपला ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. याच्यावरती पण आयोगाने 2 क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला. ओके, याच्यामध्ये काय आहे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, इट्स इम्पॉर्टन्स अँड रोल. मग याच्यामध्ये काय आहे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनचे काय आहे आयोगाने प्रिन्सिपल्स विचारलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर काय आहे इथं अजून एक क्वेश्चन विचारला इन्फॉर्मल अँड ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन, याच्यामधला डिफरन्स विचारलेला होता. ओके, त्याच्यानंतर काय आहे हा नवीन पॉईंट जो आहे तो ॲड करण्यात आलेला आहे. कोणता, फार्म मेकॅनायझेशन, इट्स रोल इन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन अँड रुरल एम्प्लॉयमेंट. फार्म मेकॅनायझेशन म्हणजे काय, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत जे काही नवीन मशिनरी आलेल्या आहेत ज्या आपण यूज करतोय, त्याचा रोल काय आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्शनमध्ये, आणि रुरल एम्प्लॉयमेंट त्याच्यामधून कशी भेटत आहे. जसे की ट्रॅक्टर आला आहे, हे एक फार्म मशिनरी आहे, मग त्याच्यामधून काय आहे की ॲग्रिकल्चर प्रोडक्शनसाठी काय फायदा झाला, तर त्याच्यातून काय आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर काय आहे दुसरा जो महत्त्वाचा प्रोग्राम आहे लॅब टू लँड प्रोग्राम जो राबवण्यात आलेला होता. म्हणजे काय आहे जे काही लॅब आहे ॲग्रिकल्चर टेस्टिंग लॅब असतील तिथपासून काय आहे जे काही फील्ड आहे फार्मर म्हणजे काय आहे सायंटिस्ट टू फार्मर जी काही मेथड आहे ती म्हणजे काय आहे थोडक्यात लॅब टू लँड मेथड आहे. याच्यावरती भरपूर सारे क्वेश्चन या टॉपिकवरती तुम्हाला कुठं आत्तापर्यंत विचारलेले होते. ओके, हे जे टॉपिक आहेत ते जनरल झाले. ओके, आता काय आहे तुम्हाला सायन्स रिलेटेड टॉपिक जे आहेत जे डिग्रीमध्ये आपल्याला झालेले आहे सायन्स रिलेटेड सब्जेक्ट्स त्याच्यामधले टॉपिक पाहिजेत. मग हे जे आहेत ते ऑप्शनल ज्यावेळेस तुम्ही UPSCला जाल किंवा MPSCला जाल त्याच्यामध्ये काय आहे सेकंड पेपरमध्ये येतात ते आपल्याला पाहिजेत. कोणते कोणते आहेत ओके, त्याच्यामध्ये काय आहे सेल बायोलॉजी अँड जेनेटिक्स आहे पहिला सब्जेक्ट आपला जो याच्यामध्ये दिलेला आहे बॉटनीमध्ये. त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सेल थिअरी जे काही शिल्डन आणि स्कॅमॅन त्याचबरोबर रुडॉल्फ विर्चाव यांनी दिलेली जी काही सेल थिअरी आहे ती. त्याच्यानंतर सेलचं स्ट्रक्चर कोणतं आहे कसं आहे प्लांट सेल ॲनिमल सेल. त्याच्यानंतर काय आहे सेल ऑर्गॅनेल मग त्याच्यामध्ये कोणते कोणते ऑर्गॅनेल आहेत जसे की क्लोरोप्लास्ट मायटोकॉन्ड्रिया सायटोप्लाझम जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला आणि त्यांचं जे काही स्ट्रक्चर आणि फंक्शन या दोन्ही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर सेल डिव्हिजन जे मिओसिस मायटोसिस सेल सायकल या ज्या गोष्टी आहेत त्या. त्याच्यानंतर न्यूक्लिक ॲसिड्सचं स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन म्हणजे काय DNA आणि RNA जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते विचारलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जीन स्ट्रक्चर आणि फंक्शन
जीनचं स्ट्रक्चर कसं असतं, फंक्शन कसं असतं, जसं की जीनच्या आतमध्ये काय असतात, अलिल्स असतात. ओके, ते अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन नोन ॲज काय आहे, आपण अलिल्स म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी. मग त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, फंक्शन कसं आहे, हा जरा इथं नवीन पॉईंट तुम्हाला या सिलेबसमध्ये देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर काय आहे, क्रोमोझोम स्ट्रक्चर, क्रोमोझोमल ॲब्रेशन, लिंकेज आहे, क्रॉस ओव्हर आहे. ओके, आता क्रोमोझोमचं स्ट्रक्चर जे काही इंटरनल एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे त्याच्यामधलं क्लासिफिकेशन असेल. ओके, त्याच्यानंतर क्रोमोझोमल ॲब्रेशन, क्रोमोझोमल ॲब्रेशनमध्ये काय आहे, जे काही पॉलिप्लॉइडी लेवल्स आहेत आपल्या, युप्लॉइडी, अनयुप्लॉइडी, ओके, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. त्याच्यानंतर काय आहे, लिंकेज. यावेळेस काय आहे, जो लिंकेज टॉपिक आहे, दोन जीन जे आहेत ते एकत्र टाईट असतील टुगेदर तर त्यांना काय आहे, लिंकेज म्हटलं जातं. त्याच्यानंतर क्रॉसिंग ओव्हर कसं असतंय, त्या सगळ्या गोष्टी, क्रॉसिंग ओव्हरचे बेनिफिट्स काय आहेत, काय गोष्टी आहेत, कधी क्रॉसिंग ओव्हर असतं, कधी लिंकेज असतं, लिंकेज असेल तर क्रॉसिंग ओव्हर किती असतं, त्या सगळ्या गोष्टी. ओके, आणि त्याच्यानंतर काय आहे, दिअर सिग्निफिकन्स इन रिकॉम्बिनेशन ब्रीडिंग, या सगळ्या गोष्टींचा सिग्निफिकन्स कशामध्ये, ज्यावेळेस रिकॉम्बिनेशन ब्रीडिंग म्हणजे काय आहे, तुम्ही ज्यावेळेस बायोटेक्नॉलॉजीमध्ये जाता किंवा याच्यापासून प्लांट बनवताय त्यावेळेस काय फायदा होतोय ते. त्याच्यानंतर काय आहे नेक्स्ट पॉईंट, हेरिटेबिलिटी, स्टेरिलिटी, इनकम्पॅटेबिलिटी. ओके, हेरिटेबिलिटी म्हणजे काय, जे एक कॅरेक्टर दुसऱ्या जनरेशनमध्ये पास ऑन होते ते म्हणजे हेरिटेबिलिटी आहे. स्टेरिलिटी, मग त्याच्यामध्ये काय आहे, तुमचा मेल स्टराईल आहे किंवा पोलन अनफंक्शनल आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्या येतील. त्याच्यानंतर सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी हा टॉपिक आहे, त्याच्या रिलेटेड काय आहे, त्याचे क्लासिफिकेशन काय आहे, त्याचं ॲप्लिकेशन काय आहे, या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत. हे झालं कशामधलं, जेनेटिक्समधलं. ओके, जेनेटिक्समध्ये. त्याच्यानंतर काय आहे, प्लांट ब्रीडिंग हा सब्जेक्ट आहे. प्लांट ब्रीडिंगमध्ये काय दिलेलं आहे, हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग आहे, मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, सेल्फिंग आणि क्रॉसिंग टेक्निक. ओके, या वर्षीचा क्वेश्चन इथून आलेला आहे. मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, त्याचे टाइप्स कोणते आहेत ते विचारलेले आहेत. आणि सेल्फिंग आणि क्रॉसिंग टेक्निक म्हणजे काय आहे, मोड्स ऑफ पॉलिनेशन, त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे आयोगाने. सलग 2 पॉईंटवरती क्वेश्चन आहे आणि इथं पण क्वेश्चन आहे काय आहे, त्याच्यावरती हिस्ट्री. आणि हिस्ट्री बरोबरच काय आहे, आयोगाने हिस्ट्री दिलंय. ज्यावेळेस तुम्ही UPSC सिलेबस बघाल त्याच्यामध्ये काय आहे, हिस्ट्री अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग म्हटलेलं आहे. बट इथं काय म्हटलं, फक्त हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग म्हटलेलं आहे. आणि आयोगाने विचारला आहे क्वेश्चन तुम्हाला काय, तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग. त्याच्यामुळे काय आहे, मी परत सांगतोय, तिसरी वेळ आहे की तुम्हाला जो काही सिलेबस आहे जरी छोटा वाटत असेल तरी त्याच्याबरोबर काय आहे, मोस्ट ऑफ द पॉईंट जे काही तुम्हाला MPSC आणि UPSCच्या सिलेबसमध्ये आहेत ते तुम्हाला कव्हर करावे लागतील. ओके, त्याच्यानंतर काय आहे, वेगवेगळ्या मेथड्स आहेत ब्रीडिंगच्या. त्याच्यामध्ये प्युअर लाईन सिलेक्शन आहे, पीडिग्री आहे, मास आहे, रिकरंट सिलेक्शन, कंबायनिंग ॲबिलिटी, इट्स सिग्निफिकन्स इन अ प्लांट ब्रीडिंग. जे काही प्युअर लाईन सिलेक्शन आहे, पीडिग्री मेथड आहे, मास आहे, रिकरंट आहे. ओके, आणि कंबायनिंग ॲबिलिटी ज्या आहेत वेगवेगळ्या त्या तुम्हाला काय आहे, त्याचा सिग्निफिकन्स विचारलेला आहे प्लांट ब्रीडिंगमधला. त्याच्यानंतर काय आहे, हायब्रिड विगर अँड इट्स एक्सप्लॉयटेशन. हायब्रिड विगर किंवा त्यालाच काय आहे, हेट्रॉसिस म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर काय आहे, बॅकक्रॉस ब्रीडिंग मेथड आयोगाची आवडती मेथड आहे. त्याच्यानंतर ब्रीडिंग फॉर डिसीज आणि पेस्ट रेजिस्टन्स आहे टॉपिक. त्याच्यानंतर रोल ऑफ इंटरस्पेसिफिक आणि इंटरजेनेरिक हायब्रिडायझेशन. ओके, याच्यावरचा व्हिडिओ आपण आपल्या ग्रुपवरती शेअर केलेला आहे. जे इंटरस्पेसिफिक इंटरजेनेरिक हायब्रिडायझेशन म्हणजे काय आहे, ओके, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला भेटतील. ओके, त्याच्यानंतर काय आहे, रोल ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन प्लांट ब्रीडिंग. रोल काय आहे, कशाचा, प्लांट बायोटेक्नॉलॉजीचा. ओके, जे काही बायोटेक्नॉलॉजी आहे याच्यावरती काय आहे, आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे यावर्षी जी काही 10 मेला मेन्स झाली त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर काय आहे, इम्प्रूव्ह व्हरायटीज म्हणजे काय, हायब्रिड्स म्हणजे काय, कंपोजिट ऑफ व्हेरियस प्लांट्स म्हणजे काय आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. हे कशाचा सिलेबस आहे, तर हा प्लांट ब्रीडिंगचा सिलेबस आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक काय आहे, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काय आहे, प्लांट फिजिओलॉजी अँड इट्स सिग्निफिकन्स इन ॲग्रिकल्चर. फिजिओलॉजी म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे, रोल काय आहे. आता फिजिओलॉजी म्हणजे काय आहे, ज्यावेळेस तुमचं प्लांट आहे, प्लांटमध्ये काय आहे, फोटोसिंथेसिस होतं आहे, रेस्पिरेशन होतं आहे, न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब केलं जातं आहे, वॉटर ॲब्सॉर्ब केलं जातं आहे, त्याची मुवमेंट कशी होती आहे. ओके, ते ट्रान्सफर कसं होतं, ट्रान्सपोर्ट कसं होतं, असेंट ऑफ सॅप म्हणजे काय आहे, फोटोसिंथेसिसच्या वेळेस ॲक्च्युली काय होतं, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, फिजिओलॉजीमध्ये येतात. त्याच्यानंतर काय आहे, ॲब्सॉर्प्शन अँड ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर, जे आता तुम्हाला सांगितलं, पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन, त्याच्यानंतर ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर ट्रान्सपिरेशन आणि वॉटर इकॉनॉमी. ओके, ट्रान्सपिरेशन कसं होतं, त्याच्यानंतर वॉटर इकॉनॉमी म्हणजे काय, जे काही वॉटर ॲब्सॉर्ब केलं त्याच्यामधलं युटिलाइज किती होते, किती अमाऊंटमध्ये युटिलाइज होतं आणि बाहेर किती फेकलं जातं, त्या सगळ्या गोष्टी ते म्हणजे काय आहे, वॉटर इकॉनॉमी आहे. त्याच्यानंतर काय आहे, फोटोसिंथेसिस, मॉडर्न कन्सेप्ट अँड फॅक्टर अफेक्टिंग द प्रोसेस, एरोबिक नॉन एरोबिक, रेस्पिरेशन विचारलेलं आहे, C3 C4 आणि कॅम्प मेकॅनिझम जे आहे प्लांटमधलं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत सिलेबसमध्ये. त्याच्यानंतर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, ग्रोथवरती क्वेश्चन विचारलेला आहे आयोगाने. ग्रोथ म्हणजे काय आहे, त्याच्यामधला मग तो कर्व आपल्याला माहीत आहे, सिग्मॉइड कर्व, मग त्याच्यामध्ये लॅग फेज, लॉग फेज वगैरे त्या सगळ्या गोष्टी, एस शेपचा तो कर्व असतो, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर काय आहे, फोटोपिरियडिझम अँड वर्नलायझेशन. मग फोटोपिरियड किती आहे म्हणजे काय आहे, लॉंग
डे प्लांट कोणते, शॉर्ट डे प्लांट कोणते आहेत, ओके, डे न्यूट्रल प्लांट कोणते आहेत, वर्नलायझेशन म्हणजे काय आहे, डार्क कंडिशन कोणते ह्याच्याला लागते, ओके, त्या सगळ्या गोष्टी काय आहे तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे. त्याच्यानंतर काय आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर किंवा प्लांट ग्रोथ हार्मोन्स. मग त्याच्यामध्ये काय आहेत, काही जे आहेत ते प्लांट जे प्लांटला काय करतात, ग्रोथला प्रमोट करतात, किंवा काही जे आहेत ते प्लांटच्या ग्रोथला काय करतात, इनिबिट करतात. ते दोन टाईप आहेत. मग त्याच्यामध्ये ऑक्झिन्स आहेत, हार्मोन्स आहेत आणि अदर प्लांट ग्रोथ रेग्युलेटेड अँड दिअर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, कोणतं ॲक्शन मेकॅनिझमवरती ते काय आहे यूज करते, ओके, आणि त्याच्यानंतर त्याचा इम्पॅक्ट काय आहे, ॲक्शन काय आहे, त्या सगळ्या गोष्टी आणि इम्पॉर्टन्स इन ॲग्रिकल्चर. ह्या सगळ्या जे काही PGR आहेत त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे. जसं की ऑक्झिन असेल तर काय वाढणार आहे, रूट वाढणार आहे का शूट वाढणार आहे. तर ऑक्झिन असेल तर काय आहे, शूट इन्क्रीज होणार आहे. सायटोकायनिन असेल तर काय आहे, रूट इन्क्रीज होणार आहे. मग त्या दोन्हींचा बॅलन्स असला तरच प्लांटचं काय आहे, रूट आणि शूट प्रॉपर अमाऊंटमध्ये वाढणार आहे, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर काय आहे फिजिओलॉजी ऑफ सीड डेव्हलपमेंट अँड जर्मिनेशन अँड डॉर्मन्सी, ओके. आता ज्यावेळेस सीड जर्मिनेट होतं आहे त्याच्यामधून काय आहे इमर्ज आउट होतोय एम्ब्रिओ, ओके, त्याच्यामधून काय आहे फ्लोमुल आणि रॅडिकल, त्याच्यापासून रूट आणि शूट तयार होते. मग त्यावेळेस मेटाबॉलिझम कसं चेंज होते, कारण की ज्यावेळेस तुमचं सीड आहे त्याला तर ग्रीन कलर नाही आहे, मग तिथं फोटोसिंथेसिस होत नाही आहे, मग स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करणार नाही. मग अशा वेळेस जे काही एंडोस्पर्म आहे तो युटिलाइज केला जातोय. मग तो कोणत्या फॉर्ममध्ये युटिलाइज केला जातोय, त्याचं कन्व्हर्जन कसं होतं, त्याच्यामध्ये मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या आहेत, मग त्याच्यामधली जी काही फिजिओलॉजी आहे, जे केमिकल चेंजेस कोणते कोणते होतात ते तुम्हाला याच्यामध्ये विचारलेले आहेत. आणि त्याचबरोबर काय आहे जर्मिनेशन, जे काही सीड जर्मिनेशन आहे, मग इपिजिएल जर्मिनेशन, हायपोजिएल जर्मिनेशन जे आहे त्या सगळ्या गोष्टी, ओके. म्हणजे जसं की तुम्ही इपिजिएल जर्मिनेशन म्हणाल किंवा हायपोजिएल जर्मिनेशन म्हणाल. मग इपिजिएल जर्मिनेशन कोणतं, जे काही अभाव येतं आहे ते म्हणजे काय आहे एपिजिएल जर्मिनेशन, ओके. मग त्या सगळ्या टाईप आहेत ते. त्याच्यानंतर काय आहे डॉर्मन्सी, ज्यावेळेस काय आहे सीड डॉर्मंट कंडिशनला जाते त्यावेळेस काय आहे ते जर्मिनेट होत नाही, त्याच्यामध्ये इमर्जन्स होत नाही. जरी तुम्ही कितीही फेवरेबल कंडिशन दिली तरी, जसं की इच्छा नसताना MPSC करतोय, त्या सगळ्या गोष्टी आहेत. किती जरी अभ्यास केला तरी काय आहे इच्छाच नाही आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत डॉर्मंट कंडिशनला, ओके. त्याच्यामुळे काय आहे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, ओके. या सगळ्या गोष्टी कशामध्ये दिलेल्या आहेत प्लांट फिजिओलॉजी. आणि प्लांट फिजिओलॉजी जो आहे तो IFS साठी आणि त्याच्यानंतर काय आहे MPSC फॉरेस्ट्रीसाठी सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे सेकंड पेपरमध्ये, किंवा जो काही तुमचा सेकंड हाफ आहे त्याच्यामध्ये. कारण की या टॉपिकवरती सर्वात जास्त क्वेश्चन जे आहेत ते IFSला पण विचारले जातात आणि तुम्हाला इथं पण विचारले जातील, ओके. त्याच्यानंतर मग लास्टचे 2 सब्जेक्ट महत्त्वाचे काय आहेत, त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर आहे, ओके. सेकंड लास्ट हॉर्टिकल्चरमध्ये काय आहे त्यांनी एकदम कमी सिलेबस घेतलेला आहे सिव्हिलमधला. त्याच्यामध्ये काय आहे क्लायमॅटिक रिक्वायरमेंट, ज्यावेळेस क्रॉप पॅकेजिंग प्रॅक्टिसेस विचारलेले आहेत तुम्हाला, क्लायमेट कोणत्या प्रकारचं पाहिजे एखाद्या क्रॉपला, व्हेजिटेबलला. त्याच्यानंतर कल्टिवेशन पॅकेजिंग प्रॅक्टिसेस ऑफ कशा कशाचे विचारले, फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल क्रॉप्स आहेत अँड फ्लावर प्लांट्स आहेत, ओके. त्याच्यामध्ये पण सर्टनच विचारले जातात, तेच रिपीट होतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्येही काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर काय आहे प्रिझर्वेशन ऑफ इम्पॉर्टंट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोडक्ट्स. प्रिझर्वेशन कसं करता येईल, म्हणजे जसं की आपण काय आहे जे वेगवेगळे जाम, जेली जे काही प्रोड्यूस करतो, मग त्याचे प्रकार कोणते आहेत, काय आहे, त्याचं प्रिझर्वेशन कसं करता येईल, जे काही व्हेजिटेबल आणि फूड प्रोडक्ट आहेत त्याचं, ओके. त्याच्यानंतर काय आहे लास्टला जो काही टॉपिक आहे आपला तो म्हणजे काय आहे प्लांट प्रोटेक्शन, आणि त्याच्या अंडर येतात एंटोमॉलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी. मग त्याच्यामध्ये काय आहे पहिला डिसीज अँड इन्सेक्ट फील्ड, व्हेजिटेबल ऑर्चर्ड अँड काय आहे प्लांटेशन क्रॉप्स ऑफ इंडिया. काय आहे तर फील्ड क्रॉप आहेत, व्हेजिटेबल क्रॉप आहेत, त्याच्यानंतर काय आहेत ऑर्चर्ड आहेत वेगवेगळे, त्याच्यानंतर प्लांटेशन क्रॉप जे आहेत इंडियामधले त्यांच्या काय आहे डिसीज आणि पेस्ट तुम्हाला विचारलेले आहेत. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ कंट्रोल ऑफ प्लांट डिसीजेस, ओके. प्रिन्सिपल विचारलेला आहे कशाचा, प्लांट डिसीजेस कंट्रोल करण्यासाठी कोणते कोणते आहेत त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जो आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता तो टॉपिक म्हणजे बायोलॉजिकल कंट्रोल पेस्ट अँड डिसीजेस. त्याच्यावरती बायोलॉजिकलवरती आत्ता काय आहे आयोगाचा विचारण्याचा भर आहे, कारण की रिसेंट टाईमला त्या महत्त्वाच्या मेथड आहेत. त्याच्यानंतर काय आहे IDM वरती क्वेश्चन विचारलेला आहे आयोगाने, इंटिग्रेटेड पेस्ट आणि डिसीजेस मॅनेजमेंट म्हणजे काय आहे असा टॉपिकवरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर इपिडेमॉलॉजी आणि फोरकास्टिंग, एखाद्या डिसीजेसची इपिडेमॉलॉजी किंवा जे काही पेस्ट आहे त्याची काय आहे आणि फोरकास्टिंग कसं आहे. त्याच्यानंतर पेस्टिसाइड्स, दिअर फॉर्म्युलेशन, मोड्स ऑफ ॲक्शन. त्याच्यानंतर काय आहे कम्पॅटेबिलिटी विथ रायझोबियल इनॉक्युलंट, एखादे पेस्टिसाइड आहे त्याचं फॉर्म्युलेशन कसं आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि लास्टचा यावर्षी क्वेश्चन विचारलेला आणि आयोगाचा सर्वात आवडता टॉपिक म्हणजे काय आहे स्टोरेज पेस्ट अँड डिसीजेस ऑफ सिरियल अँड पल्सेस अँड दिअर कंट्रोल, ओके. जे काही स्टोरेज पेस्ट ग्रेन आहेत, ओके, त्याच्यावरती दरवर्षी तुम्हाला क्वेश्चन सापडेल आणि यावर्षीही पहिल्याच वर्षी आयोगाने काय आहे त्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, ओके. हा सारा सिलेबस आहे कशामध्ये जो काही तुम्हाला
पॉईंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये, जसं की तुम्हाला सांगितलं किती पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये 48 पॉईंट्स आहेत सिलेबसचे. ओके, आणि किती सब्जेक्ट आहेत तर 12 सब्जेक्ट्स याच्यामध्ये तुम्हाला काय आहेत देण्यात आलेले आहेत. 12 सब्जेक्टचा अभ्यास आहे वेगवेगळे, जसं की त्याच्यामध्ये काय आहे इकॉलॉजी आहे, इकॉलॉजीनंतर तुम्हाला काय आहे ॲग्रोनॉमी, वीड सायन्स झाल्यानंतर सॉईल सायन्स आहे, सॉईल वॉटर कॉन्झर्वेशन आहे, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन आहे. त्यानंतर सेकंड हाफमध्ये काय आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सेल बायोलॉजी अँड जेनेटिक्स आहे, प्लांट ब्रीडिंग आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे फिजिओलॉजी आहे, त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर आहे आणि प्लांट प्रोटेक्शनमध्ये एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी असे वेगवेगळे सब्जेक्ट्स देण्यात आलेले आहेत. ओके, हा जो आहे तो सिलेबस आहे. आता मग ह्याच्यामध्ये अभ्यास करताना काय करायला पाहिजे, ज्यावेळेस कोणताही तुम्ही सब्जेक्ट घेता त्यावेळेस काय आहे कोणताही सब्जेक्ट आपण ज्यावेळेस अभ्यास करायला सुरुवात करतोय त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस आपण एखादा सब्जेक्ट अभ्यास करायला सुरुवात करतोय तर काय आहे तुमचं स्टडी मटेरियल काय आहे याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस पाहावा लागेल, जो की आज आपली पहिली स्टेप आहे, फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर सेकंड काय आहे सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला काय आहे PYQ. ओके, PYQ काय असले पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड स्टेप आहे याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे स्टडी मटेरियल. ओके, काय आहे स्टडी मटेरियल. ओके, आता आपण सिलेबस तर तुम्हाला दिलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे, तो काय आहे डिकोड करून दिलेला आहे. दुसरी स्टेज आहे PYQ. आता PYQ जो आहेत त्या PYQ मध्ये काय आहे उद्या आपलं PYQ वरती डिस्कशन असेल, कारण की आपण काय आहे हे 2013 ते 2024 पर्यंतचे जे काही वेगवेगळे PYQ आहेत कशाचे, ही IFS एक्झाम जी होते ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे तुम्हाला, त्याचे 2 पेपर आहेत, पहिला पेपर 200 मार्कला, दुसरा पेपर 200 मार्कला. ओके, त्याच्यामधला जो काही ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा जो काही सिलेबस इथं ओव्हरलॅप होतो. ओके, इथं जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत, त्याचा जो काही PYQ आहेत ह्या 48 पॉईंटवरती, जो की पॉईंट्स आहेत तुमचे कशाचे MPSC फॉरेस्ट्रीने दिलेले, या 48 पॉईंटवरती 2013 ते 24 पर्यंत आलेले क्वेश्चन्स. त्याचबरोबर काय आहे जो की 2024चा MPSC फॉरेस्ट्रीचा जो काही पेपर झालेला आहे त्याचे 48 पॉईंटमधल्या कोणत्या पॉईंटवरती सिलेबसवरती क्वेश्चन आलेले आहेत ते तुम्हाला दिलेलं आहे, आणि याची PDF जी आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे, तिथं तुम्ही बघू शकता. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग IFSला कोणते क्वेश्चन आलेले आहेत आणि MPSC फॉरेस्ट्रीला यावर्षी कोणते क्वेश्चन आलेले आहेत, जसं की आत्ता मी डिस्कशन घेताना सांगत होतो की इथं क्वेश्चन आलेला आहे, इथं क्वेश्चन आलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे महत्त्वाची तर स्टडी मटेरियल. स्टडी मटेरियलसाठी काय आहे कृषी प्रबोधन ही तुमच्यासाठी काय आहे 2 बुक घेऊन आलेले आहे, जो ॲग्रिकल्चर ऑप्शनल MPSC फॉरेस्ट्रीसाठी आहे, किंवा जे काही 48 पॉईंट आहेत त्या सिलेबसचे त्याच्यावरती 2 बुक्स आहेत, ते 1000 पानाच्या अराउंड नोट्स आहे, त्याच्यामध्ये सगळाच्या सगळा तुमचा काय आहे सिलेबस 360 सिलेबसचं कव्हरेज केलेलं आहे. जे काही सगळे क्वेश्चन्स आहेत हे सगळे कव्हर करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. त्याचे तुम्हाला काय आहे टू द पॉईंट ॲन्सर देण्यात आलेले आहेत. 28 सप्टेंबर नंतर ज्यावेळेस काय आहे तुमची प्रिलिम्स होऊन जाईल त्याच्यानंतर काय आहे आपल्याकडे त्याची क्रॅश कोर्स अवेलेबल असेल. ओके, काय आहे क्रॅश कोर्स असेल, त्याच्यानंतर काय आहे त्याची टेस्ट सिरीज असेल. ओके, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येतील. त्याच्यामुळे काय आहे तुम्ही आत्ता फक्त सिलेबस बघा, प्रिलिम्स व्यवस्थित स्टडी करा, आणि त्याच्यानंतर काय आहे तुम्ही ज्यावेळेस मेन्सला असाल त्यावेळेस कृषी प्रबोधनी तुमच्यासोबत आहे, त्याच्यामुळे चिंतेचं काही कारण नाही आहे. तुम्हाला मेन्सपासून इंटरव्ह्यूला घेऊन जाण्याची जबाबदारी जी आहे ती कृषी प्रबोधनीवरती किंवा माझ्यावरती तुम्ही सोडून द्या. आपण आत्तापर्यंत काय आहे ॲग्रिकल्चर MPSCमध्ये पण टेस्ट सिरीज घेतलेली होती, 17 टेस्ट घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्या पेपरमध्ये आपले सर्वच्या सर्व क्वेश्चन, एक क्वेश्चन सोडला तर सगळे क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीजमध्ये होते. त्याच्यानंतर दुसऱ्या पेपरमध्ये ही जवळजवळ 70 ते 75% क्वेश्चन्स आपल्या टेस्ट सिरीजमधून होते. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, त्याच्या सगळ्या सब्जेक्टच्या हँडरिटन नोट्स आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्तापर्यंत प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत. ओके, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास राहा, तुम्ही फक्त प्रिलिम्सला ताकद लावा, मेन्सला आपण बरोबर राहू आणि बरोबर ताकद लावूया, आणि ते काही जो टप्पा असेल जे काही आपल्याला वर्दी पाहिजे RFOची त्याच्यासाठी काय आहे आपण एकत्र लढूया. धन्यवाद.